हा महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपूर्वक हेतू छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत यांची मजल गेली। हे चुकून झालेलं नाही, हे स्लिप ऑफ टंक नाही आणि म्हणून त्यांची हे निंदाजनक वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी माफी मागितली। त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच दिसतो। आज शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला एवढा मोठे देशाचे नेते समजतात, ज्या राजाचं कौतुक आणि मानणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे, त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती साजरी केली जात आहे। महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन लोक महाराजांना अभिवादन करत आहेत, तर सेलिब्रिटी आणि राजकारणी सोशल मीडियावरून जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश देत आहेत। मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जयंतीनिमित्त केलेली पोस्ट वादात अडकली आहे। राहुल गांधी यांच्या पोस्टमध्ये जयंतीनिमित्त श्रद्धांजली असा शब्द वापरला गेला, ज्यावर आता भाजपासह अनेकांनी आक्षेप टीका केली आहे। भाजपाचे नेते कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर यांनी या पोस्टवर टीका करत कायदेशीर कारवाई करण्याची भाषा वापरली आहे। आमदार अतुल भातखळकर म्हणाले की राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या पोस्टमध्ये श्रद्धांजली अर्पण केली आहे, त्यामुळे समस्त महाराष्ट्र आणि देशवासियांना त्यांनी एका अर्थी अपमानच केला। जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात राहुल हे महाराष्ट्र आणि देशातील महापुरुषांच्या नकळत अनादर व्यक्त करत असतात। यातलाच हा एक प्रकार आहे। त्यांनी हे पोस्ट मागे घ्यावी, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला समोर जावं लागू शकते। वंचित बहुजन आघाडीनेही राहुल गांधी यांना एक्सपोर्टद्वारे टोला लगावला आहे। वंचित बहुजन आघाडीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, राहुल गांधीजी जयंतीनिमित्त श्रद्धांजली नाही तर अभिवादन करतात। तुम्ही लिहिलेल्या शब्दातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे। माफी मागा आणि अभिवादन व श्रद्धांजली यांच्यातील फरक शिकून घ्या। माजी खासदार संभाजी छत्रपती भोसले यांनीही राहुल गांधीच्या पोस्टवर नाराजी व्यक्त केली आहे। राहुल गांधीजी जयंतीनिमित्त कोणी श्रद्धांजली व्यक्त करते का, असा सवाल त्यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केला आहे। तर ही होती मित्रांनो राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त पोस्टबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र मित्रांनो।